हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. हा सोमवारचा व्हिडिओ आहे जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. तर इथे सकाळी नाश्त्याची तयारी. तर नाश्त्याआधी इथे करायचं होतं मला मसाला ताक. तर फ्रीजमधून ताक बाहेर काढून ठेवलं. म्हटलं चला ते करूया. कारण रात्रीच आणलेलं होतं. रात्री मी करणार होती. रुची बोलली की नको, आता नको, मला सकाळी पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मग मी काही रात्री केलं नाही आणि ताक थोडं जरा जास्तच आंबट आहे. तर 2-3दा केलेलं होतं मी मसाला ताक. तर ते जिरं भाजूनच ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काही मी जास्त टाकत नाही. जिरं भाजलेलं, जे की बारीक करून, साखर आणि मीठ. साखर अगदी कमी, मुलीला गोड आवडत नाही जास्त. तिच्या बाबाला गोड आवडते. तर ते मग आता पिणार नाही कारण त्यांना आंबट आवडत नाही. वरून जरी साखर टाकली तर मग ते घेत नाही. एकदा जर केलं तर व्यवस्थित म्हणजे मिक्स होते. तर असं त्यानंतर इथे मीठ टाकलं, थोडी साखर. साखर गाळायला गेली, डबा पडला आणि सगळी साखर सांडली. थोडं जरी झाकण लूज असलं त्याचं की लगेच सांडतं ते. बरं झालं साखर जास्त नव्हती, साधारणतः 1-2 चम्मच असेल. कारण डबा घासायचा होता म्हणून मी काही साखर काढली नाही. तर असं त्यानंतर इथे मिक्स केलं. थोडी कोथिंबीर टाकली. आता मुलीला कोथिंबीर आवडत नाही, पण अगदी थोडी घातली त्यामध्ये, जास्त काही नाही. आणि सर्व असं मिक्स करून घेतलं. घट्ट असं ताक होतं आणि थोडं जरा जास्तच आंबट आहे, पण पाणी काही टाकू शकत नाही त्याच्यामध्ये. पाणी टाकलं तर वेगळीच चव येते. आणि बरेच जण व्हिडिओ करताना मध्येच म्युझिक वगैरे ॲड करतात, तर ते मला अजूनही जमत नाही. मी 2-3दा प्रयत्न केला की म्हणजे व्हॉईस ओव्हर देताना मध्येच थोडं म्युझिक टाकायचं, पण ते माझ्याकडून जमतच नाही. म्हटलं जाऊ द्या, नाही होत जसं आहे तसं आपलं चालू द्यायचं. त्यानंतर इथे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये काही नाही, बटाट्याची भाजी आणि चपाती. आता रोज नाश्त्याला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. गरम पोहे, उपमा हे ते रोज 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 कंटाळा येतो. आणि मग म्हटलं जाऊ द्या, भाजी पोळीचा नाश्ता बरा असतो. आणि हिवाळा असला तरच मी इडली, आप्पे, डोसे करते. उन्हाळ्याचे का कुणास ठाऊक करायची इच्छाच होत नाही. गरमी खूप होते आणि ते उडदाची डाळ असल्यामुळे लगेच ते फॉर्मॅट होतो आणि जास्तच प्रमाणात होतं. म्हणजे इतकंही आंबट ते खाण्याची इच्छाच होत नाही आणि आमच्याकडे कुणाला असं आवडत नाही जास्त, म्हणून मी ते काही सध्या करणार नाही. अजून 1 महिना तरी करणार नाही, नंतर करेल. त्यानंतर इथे भांडे घासायला काढले. भांडे बरेच होते. नंतर म्हटलं गॅस ओटा क्लीन करूया. तर गॅस ओटा क्लीन वगैरे करून घ्यायचा होता. तर मागे जे मी झुरळांसाठी ते पोळ्या ठेवलेल्या होत्या, डांबराची गोळी आणि कापूर, तर अजूनही त्या आहेत. म्हणजे अगदी थोडी थोडी त्याला असे होल केले कागदाला, तर थोडं थोडं त्यातलं कमी होत आहे. पण फायदा एक झाला, झुरळं तर गेलेच गेले, मुंग्या पण नाही. आणि आता या महिन्यामध्ये पाली होतात, तर पाली घरात थांबतच नाही. त्या वासामुळे की काय कुणास ठाऊक. नाहीतर आधी पालीचे पिले हमखास घरात राहायचे. एप्रिल मे महिन्यामध्ये ते असतातच. पण आता त्या वासाने की काय पाली पण नाही, काहीच नाही. आणि इतकं बरं वाटतं ना, कुठलंही किडा मुंगी नाही तर, म्हणजे फारच बरं. तर आता त्या पुढे मी तशाच राहू देणार आहे. म्हणजे जोपर्यंत त्यातलं ते संपत नाही, त्यातला वास जात नाही तोपर्यंत. गॅस ओटा वगैरे क्लीन केला आणि आता किचन पुसायला घेतली. म्हटलं चला पुसून घेऊया. आणि पाण्याचे भांडे बघू शकता सर्व खाली झालेले आहे. आज जर नळ नाही आले तर प्रॉब्लेमच होईल. फक्त अर्धा गुंड पाणी आहे माझ्याकडे, म्हणजे पिण्याचं. वापरण्याचं रात्री मी बोरचं भरून ठेवलं स्वयंपाकासाठी. स्वयंपाकाला बोरचं वापरते, पण पिण्यासाठी नळाचंच पाहिजे. आणि कॅन काही आणली नाही. म्हटलं जाऊ द्या, नळं येतील. नाही तर मग एक पाण्याची जी कॅन असते ती मिळते, तर ती घेऊन येत असते. पण म्हटलं आता नळ येणारच आहे तर जाऊ द्या, अर्धा गुंड आहे तर पुरून जाईल. आणि नाही आले तर मग आणणार. तरी बरं झालं त्या दिवशी मी ड्रम भरून ठेवला, नाही तर मला पाणी अजिबात पुरलं नसतं. आणि पाणी भरपूर लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, स्वयंपाकाला नाही त्यापेक्षा प्यायला. तर असं किचन वगैरे आवरली आणि आता इथं भांडे घासायला घेतले. म्हटलं चला भांडे घासून घेऊया, त्यानंतर कपडे. आणि मागच्या आठवड्यामध्ये 10वीचा रिझल्ट लागला. तर आमच्या ओळखीतला एक मुलगा आहे. आता मी बघते बरेच मुलं कसे टेन्शन घेतात आणि त्यांना अपेक्षा जास्त पर्सेंटेजची असते. एखाद्याला 90 आले तरी कमीच वाटते, 99 आले तरी कमीच वाटते. त्याला वाटते की 99 का आले, 1% आपला कुठे गेला. म्हणजे असे बरेच मुलं मुली बघितले मी. पण हा मुलगा असा आहे, याला 75 आले ना तरी तो खुश आहे. म्हणजे त्याला अपेक्षा नव्हती की आपल्याला तेवढे येईल. पण असं नाही की तू हुशार नाही आहे, पण असते ना मुलांचं एक वेळ, आपला पेपर असा गेला तसा गेला, म्हणजे बऱ्याच जणांचं तसं असते. 75 आले ना तरी त्याच्या घरचे पण खुश आहे आणि तो पण खुश आहे. तो जास्त लोड घेत नव्हता, जेवढे आले तेवढे. एका अर्थी चांगलंच आहे. आताच्या मुलांना 99 90च्या पुढेच येतात आणि सर्वांनाच. आणि आधी एक काळ असा होता, म्हणजे माझ्या वेळेसच सांगते, एखाद्याला 35% जरी आले ना तरी खूप वाटायचे, म्हणजे खुशी व्हायची.
घरातले पण नाही झालं आपलं मूल पास आणि एखाद्याला 70 किंवा 60 आले ना, तर इतकी त्याची चर्चा व्हायची दुकानात, गावात, पेपरमध्ये आलं की किती पर्सेंटेज आले, किती हुशार झाला, म्हणजे किती हुशार आहेत तो. आणि सर्वच पास होत नव्हते तेव्हा, काहीच पास व्हायचे आणि काहींनाच तेवढे पर्सेंटेज मिळायचे, एखाद्यालाच 60 किंवा 70, त्याच्यावरती नाही. आणि बऱ्यापैकी फेल व्हायचे. आणि आता असं आहे की सर्व 90च्या पुढेच असतात, तरी त्यांना कमीच वाटतात आणि अपेक्षा खूप वाढलेल्या असतात की आपल्याला एवढे पाहिजेच असते. तर खूप म्हणजे बदल झालेला आहे. असं नाही की आधीची मुलं काही सर्व्हिसवर लागली नाही. 35% आलेत तरी ते चांगल्या सर्व्हिसवर लागलेले आहे. आणि आता कसं कॉम्पिटिशन जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक आईबाबाला वाटते की आपल्या मुलाला बऱ्यापैकी आल्याच पाहिजे. तर असं त्यानंतर इथे फरशी वगैरे पुसून घेतली, भांडे झाले. म्हटलं चला कपडे धुवून घेऊया. आणि कपडे पण बरेच होते धुवायचे, तर कपडे सगळे धुवून घेतले. आणि आता ही जी डोअरमॅट आहे ना, तर ही धुवायला घेतली. बऱ्याच दिवसाची धुतलेली नव्हती. हिला कसं जास्त धुता येत नाही, हलक्या हाताने धुवावं लागतं. आणि प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये वर केस उडले ना, तर असे जमा होतात, ते निघत नाही. आणि ब्रशने घासताना भरपूर असे निघाले. तर सगळं ते क्लीन करून घेतलं मी. आणि म्हटलं तशी ही लवकर म्हणजे धुतल्या जाते, लवकर सुकल्या जाते, एका अर्थी चांगली आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की पाय पुसताना म्हणजे पायाला ओलंच राहतं. ती शो म्हणूनच आहे असं मला वाटते. आपल्या सुती बऱ्या असतात, लगेच पाय पुसल्या जातात. त्यानंतर इथे कपडे वाळायला घेतले. म्हटलं कपडे सर्व बाहेर वाळत टाकायचे, त्यानंतर बाकीची कामे. तर इथे शर्ट पॅन्ट होते. आणि हे जर शर्ट पॅन्ट धुवायचं म्हटलं ना, तर अर्धा 1 तास कपडे धुण्यामध्ये जातच जातो. आणि मुलीचे जर हे स्पोर्टचे कपडे असले ना, बापरे विचारूच नका, एवढी माती असते. धुतेच धुते, त्यातलं मातीचं पाणी ते निघतेच निघते, इतकं खराब करून ठेवते ती. आणि या आठवड्यामध्ये म्हणजे सहसा मी 2 ते 3 दिवसानंतर धुत असते तिचा तो पॅन्ट. पण आता लेट झाला, त्याच्यामुळे जास्तच खराब झालेला होता. मग मला बराच वेळ लागला तो धुवायला. म्हटलं जाऊ द्या. आणि ती काय करते की तो रोज मागते मी तिला धुवायला, तर ती बोलली की आता नाही, उद्या धुशील, परवा धुशील, असे तिचे कारणं असते. त्याच्यामुळे मग ते राहून जाते. त्यानंतर सर्व कामे आटोपली. म्हटलं चला थोडा वेळ आता का होईना थोडं चेहऱ्याला बर्फाचं म्हणजे पाणी होतं ते लावलं, म्हणजे थोडं बरं वाटते असं थंड बर्फ वगैरे लावला तर. त्यानंतर म्हटलं चला थोडं लोशन लावून घेऊया. नंतर किचनमध्ये आली आणि आता स्वयंपाकाची तयारी. आता रोज एक दिवसाआड मी व्हिडिओ टाकते. काही कामामुळे कसं होत नाही शक्य. आणि रोज रोज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार तरी काय माझं डेली रुटीन. रोज आपलं किचनची कामे, घरातील भांडे धुणं, स्वयंपाक. आणि पाहणारे पण बोर होत असतील, त्याच्यामुळे म्हटलं एक दिवसानंतरच व्हिडिओ टाकायचा आणि एक दिवस शॉर्ट व्हिडिओ. तर असा प्रयत्न करते मी करण्याचा. तर सपोर्ट करत जा थोडा. आणि व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला असं कमी वाटत असेल, म्हणजे की कुठे चुकते, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. तर त्यानंतर इथे भांडे सर्व लावायला घेतले. भांडे लावायचं म्हटलं तर एक हेच असतं, सर्व कामे झाले की मग भांडे लावायचाच कंटाळा येतो. आणि भांडे लावायला अजिबात आवडत नाही, पण ते रोज बनते आणि रोज लावते. तर असं त्यानंतर सर्व भांडे वगैरे लावून घेतले. आता स्वयंपाक करायचा, तर काय करायचा तोच प्रश्न. आणि आता आधी करायचा विचार केला मी शेंगाची भाजी, पण पुन्हा म्हटलं जाऊ द्या, मुलगी खाणार नाही. तर मग इथे बरबटीची डाळ होती बऱ्याच दिवसाची, म्हटलं आज तीच करूया. आणि कडधान्य कुठलेही खाते ती, तिला डाळी काय कुणास ठाऊक आवडतात, जेवढ्या की हिरव्या पालेभाज्या आवडत नाही तेवढ्या. आमच्याकडे उलटच आहे, मुलीला कडधान्य आवडते. आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहते बऱ्याच मुलांना हिरव्या पालेभाज्या आवडतात, कडधान्य खात नाही. पण माझ्या मुलीचं तसं नाही, तिला कडधान्य कुठल्याही भाज्या द्या खाते, फक्त भात पाहिजे. मग चपातीसोबत नाही खात ती. कधी कधी चपाती घेत असते, जर भाजी थोडी जर घट्टसर केली तर, म्हणजे डाळ जास्त टाकली आणि पाणी कमी टाकलं तर ती चपातीसोबत खाते. तर इथे कुकरला लावून दिली मी डाळ, कारण भिजत घातली असती तर मग कुकरला लावायचं काम नसतं. म्हटलं आता कुकरमध्ये 2-3 शिट्या होऊ द्यायच्या, तोपर्यंत इकडे भात लावला. आणि वाईस ओर देताना का कुणास ठाऊक घशाचा इतका प्रॉब्लेम आहे, म्हणजे बराच म्हणजे म्हणजे थंड पाणी पिण्यात येतं, थंड कुठलं खाल्लं की घशाचा प्रॉब्लेम होतो. तर वाईस ओर देताना थोडा प्रॉब्लेम होतो. तर ठीक आहे, इथे भात लावला आणि मसाल्याचा डब्बा घासलेला होता. म्हटलं चला सर्व मसाले काढून घेऊ. आणि त्यानंतर आता कणिक मळायची होती. तर इथे जो मी कांदा लसूण मसाला मागे बोलावला ऑनलाईन, अगदी छान आहे. कोणाला लागेल तर नक्की सांगा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल. खूप छान बनवतात त्या ताई. आणि फर्स्ट टाईम मी घेतला त्यांच्याकडून. नेहमी एका मॅडमकडून घ्यायची, म्हणजे 2 ते 3 वर्ष त्यांच्याकडून घेतला. म्हटलं चला आता काहीतरी दुसरीकडून घ्यायचा. पण खूपच छान आहे. आणि मी रोजच्या भाजीमध्ये थोडा वापरते, जास्त नाही. आता उन्हाळा आहे तर अगदी कमी.
त्यानंतर म्हटलं चला कणिक मळून घेऊया. तर इथे आधी मीठ टाकून घेतलं, कारण डबा खाली होताच मिठाचा. नंतर त्यामध्ये कणिक गाळून घेणार आहे. आता कणिक गाळून घ्यावीच लागते, कारण की काही ना काही थोडं कचकच असतं. तसं तर बारीकच दळतात म्हणतात बरेच जणं, की गाळून घेण्यापेक्षा अशीच मळायची. पण मग चक्कीमधलं ते काय पडतं कुणास ठाऊक, तर ते थोडंफार कचकच वाटतं म्हणून मी गाळूनच घेते. त्यामुळे मला ती गाळून घ्यायची सवय झाली. आता आमच्या खेड्यावर म्हणजे माझ्या आईकडे जे दळण देतात ना, तर इतकं बारीक नसते, थोडं जाडसर असते. म्हणजे त्याच्या मध्ये बऱ्यापैकी ते गव्हाचा काय म्हणतात त्याला, बारीक असं काय म्हणतात ते माझ्या लक्षात येत नाही. तर बऱ्यापैकी ते असतं, तर ते माझी आई गाळून घेत नाही. चक्कीवाले बोलतात की थोडं जाडसर दळलं तर म्हणजे आपल्या शरीराला बऱ्यापैकी ते फायबर मिळते त्या गव्हाच्या ह्याच्यामधून, म्हणून ते गाळत नाही. तर असो, आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असते. तर इथे कणिक मळून घेतली आणि म्हटलं चला आता भाजी करूया. तर डाळ पण शिजलेली होती छान. जास्त नाही, 3 शिट्यामध्ये बऱ्यापैकी शिजलेली आहे ती. तर म्हटलं चला तोपर्यंत टमाटर वगैरे बारीक चिरून घेऊया. आणि मला इथं कैरी टाकायची होती, पण कैरी नाही आहे. आणि विचार केला आंब्याच्या ज्या असतात आमसूल, ते टाकूया. पण मग म्हटलं नको, जाऊ द्या, टमाटरच टाकते. मला आवडते आंबट टाकलेलं, पण आमच्या इथं रुचीच्या बाबाला अजिबात आंबट आवडत नाही. कढी आंबट असली तर पीत नाही. भाजीमध्ये काही आंबट असलं तर भाजी खात नाही. म्हटलं जाऊ द्या, टमाटरच टाकायचं. टमाटर काही फारसं आंबट वाटत नाही. अर्धं टाकलं तर होऊन जातं. आता छोटा आहे त्याच्यामुळे 1 टाकणार आहे. आणि आमचे जे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की शेजारचं बाळ वारलं, तर आता 15 दिवस होत आलेले आहे. काल त्याचे आई बाबा आले आणि खरंच खूप म्हणजे त्यांच्या दोघांकडे बघितलं तर वाईट वाटते, कारण इतका चिवचिव आवाज यायचा. लहान मूल असलं तर काही ना काही आवाज यायचा. आता एकदम शांत शांत असं वाटते कोणी आहे की नाही आहे. आणि त्यांच्याशी बोलायची पण अशी हिंमत होत नाही, कारण सध्या ते त्यांच्याच टेन्शनमध्ये आहे. आणि असं वाटते की काय बोलायचं, म्हणजे त्यांचा वेळ त्यांना तरी पाहिजे. अजून म्हणजे महिनाही पूर्ण झाला नाही. तर असो, त्यानंतर इथे टमाटर वगैरे चिरून घेतलं. आणि का कुणास ठाऊक मला टमाटर असं वाटलं खराब झालं की काय, मी थोडं त्याचा वास घेऊन बघितला, पण ठीक होतं. तर म्हटलं चला आता काकडी पण चिरून घेऊया, कारण भाजीचं सगळं चिरायला घेतलं तर म्हटलं काकडी पुन्हा राहून जाईल, म्हणून मग ती पण चिरून घेतली. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडी खाल्ली ना तर खरंच खूप म्हणजे बरं भारी वाटते. पण मला काकडी कुठलं काही खाल्लं की ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास होतो, म्हणून मी सहसा खात नाही. पण आता 2 ते 3 दिवस झाले खात आहे, कारण गरमी इतकी आहे आणि असं वाटते काहीतरी कांदा काकडी खायला पाहिजे. कांदा तर फारसा खात नाही, पण काकडी खाते. आता आणली म्हणून, नाही तर सहसा उन्हाळा हिवाळा तर मी खात नाही. त्यानंतर इथे साखरेचा डबा घातलेला होता. म्हटलं चला साखर काढून घेऊया. आणि यावेळेस पहिल्यांदा ही राशनमध्ये मिळते ती साखर आहे. सहसा तर आणत नाही, पण आता यावेळेस पहिल्यांदा आणलेली आहे. आणि अगदी बारीक साखर आहे ही. आणि ही आमची गावी मिळते साखर, तर ते सासूबाई वापरतात. त्यांना काही 1 किलो मिळते. तर यावेळेस आणलं ते पॅकेट. त्या बोलल्या की घरी भरपूर आहे, घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. मग आता यावेळेस वापरते, नाहीतर मग सहसा विकतचीच आणते मी. आणि 1 किलो आणली तर आम्हाला बरेच दिवस जाते, साधारण 1-1.5 महिना. जास्त गोड चहा घेत नाही. त्यात एकच टाईम चहा, 1 किंवा 2 टाईम. आणि त्यातल्या त्यात जास्त गोडधोड काही करत नाही. कधी कधी करते, केलं तरच ते मग महिनाभर पुरत नाही, नाही तर आरामात 1 महिना जाते. त्यानंतर इकडे भाजी छान, डाळ शिजलेली होती. म्हटलं चला फोडणी घालूया. आणि बरबटीची डाळ मला नाही आवडत, पण केली. आता ही काय डाळ म्हटलं तशीच राहीन. खूप दिवसापासून आणलेली होती. वडे करायचे होते, पण वडे काही केले नाही. सध्या म्हटलं तळणाचं काही करत नाही. आणि आता सध्या तेल पण खूप जपून वापरावं लागतं, जे की आपलं खाण्याचं तेल आहे ते, कारण पॅकेट भरपूर महाग झालेले आहे. आणि काल परवाच आपलं पंतप्रधानाचं आवाहन की तेल पेट्रोल जपून वापरा. आणि म्हणजे बाहेर ठिकाणी जाणं फिरणं कमी करा, सोनं खरेदी करणं कमी करा. आता कोरोनासारखंच परत चालू झालेलं आहे, पण आपल्याला गॅस आणि तेल हे तर आवश्यक आहे. आणि पेट्रोल, बाकी गोष्टी नसल्या तरी चालेल. तर असो, त्यानंतर इथे भाजी फोडणी घातली. आणि आता स्वयंपाक वगैरे आटोपला की मग आता गॅस ओटा क्लीन करणे आणि दुपारचं जेवण. त्यानंतर इथे हे दही फ्रीजमध्ये ठेवून दिलं. दही आणलेलं होतं, दह्याची कोशिंबीर करायची होती, पण ते काही आता मी करणार नाही. आता गरमीमुळे चपात्या करता करता एवढी गरमी झाली, आता काय सांगायचं. म्हणजे असं वाटलं की इच्छाच होत नाही बाहेर जाऊन बसावं त्या रूममध्ये. आणि फॅन तर चालू ठेवला कमी याच्यावर, पण जास्त जर ठेवला तर गॅस विझते. आहे किचनमध्ये फॅन, पण जास्त वेळ लावू शकत नाही स्वयंपाक करताना. त्यानंतर इथे स्वयंपाक आटोपला. म्हटलं चला ही रूम झाडून घेऊया.
आणि त्यानंतर जेवण. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर रोज माझे डेली ब्लॉग एका दिवसानंतर येतील आणि शक्यतो रोज टाकण्याचा प्रयत्न करेल, पण सध्या कामामुळे होणार नाही. तर चला मग इथेच एंड करते. बाय बाय.